पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया। आपण विशेष प्रकारे आमला आश्रममध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत। या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 19, 20, 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रार्थना खास निसंतान जोडप्यांसाठी आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो, ते म्हणजे फिलिपिकरास लिहिलेले पत्र पहिले अध्यायातील 6वा वचन। ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे। पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद पोचवून दिलेला आहे। हा आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास आणणार। कधी आणणार? येशूच्या दिवसामध्ये। हालेलुया हालेलुया। या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे, काहीतरी अडखळणामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू, परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे। माते मरिया दे दर्शन या जगताला, माते मरिया दे दर्शन। प्रियानो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेलं आहे, आईने आपली ओंजल भरून दिलेली आहे। आणि जी जोडपी निसंतान जोडपी जे अमलाश्रम मध्ये ज्यांनी रिट्रीट मध्ये येऊन सहभाग घेतला, आईने त्यांची ओंजल भरून दिलेली आहे प्रियानो। आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की 91 जी जोडप्यांची रिट्रीट झाली, अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमलाईने देणगी दिलेली आहे। खरोखरच या रिट्रीट मध्ये तुम्ही सहभाग घ्या, अमलाई तुमची ओंजल भरून देणार। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया 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 हालेलुया। प्रियांनो, आपल्यासाठी खास आमंत्रण देत आहोत। नोव्हेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रीट अमलाश्रम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या रिट्रीटसाठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत। अमलाईच्या नावाने अमलाश्रम मध्ये फादर बेन्नी आणि MMI सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे। कृपया येताना दोघांनी या रिट्रीटसाठी यायचं आहे आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रीट मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रीट मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रीट आयोजित केली नाही, तर ज्यांना बाळाची देणगीच नाही, बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रीट आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या रिट्रीटसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एकटे येऊच नका। जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या। आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रीट मध्ये प्रार्थना करणार, कारण ही रिट्रीट दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे। म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रीटचा लाभ तुम्हाला होणार आहे। म्हणून या रिट्रीटसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा। सर्वांचे अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अमलाश्रम कोल्हापूर या YouTube चॅनल मध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रियानो, या रिट्रीटला
अनेकांची मध्यस्थीची गरज आहे. अनेकांना माता मरियाने आशीर्वादित केलेलाच आहे. आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत. तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी. तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत, या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया. आपल्या प्रार्थनेमध्ये, रोजरीमध्ये, दयावंतेशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमध्ये प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया. या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत, माता मरिया आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. तर चला तर प्रियानो, आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया. आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत, भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत, भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत. तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. माता मरियाद्वारे आपण येशूकडे जाऊया, म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया. प्रियानो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबातील, आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या. अमलाश्रममध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे. तारीख माहिती आहे का? 19, 20, 21 नोव्हेंबर. तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा. आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे, निसंतान जोडप्यांना, कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, आपण प्रार्थना करण्यासाठी ज्या दिवशी पाऊल ठेवतो, प्रेज द लॉर्ड. येशूला आपल्याकडून अनेक प्रकारची अपेक्षा आहे. प्रार्थना परिपूर्ण होण्यासाठी मध्यस्थी प्रार्थना आपण आगाऊ करणे या प्रार्थनेची तयारी म्हणून खूप उपयोगी आहे आणि गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणतरी एक व्यक्ती प्रार्थना करायला, मनापासून प्रार्थना करायला चालू केलं तर त्या व्यक्तीचा आणि देवाचा अगदी जवळचा एक संबंध चालू होत आहे. नीतिमत्वाचा जीवन जगणारे एक व्यक्ती, जर एका व्यक्तीने जर प्रार्थना चालू केली, त्या प्रार्थनेचा परिणाम जबरदस्त मोठा आहे. उदाहरणासाठी बोललं तर अब्राहम यांना परमेश्वर फोन करत नाही, हालेलुया, सरळ अब्राहमला हाक मारून अब्राहमला बोलत आहे, अब्राहम मी तुझ्यापासून लपवू शकत नाही, अशा लोकांचा नाश होणार नाही. कारण पण सांगितलं त्याला. हालेलुया. अब्राहमने देवाला सांगितलं, जर 50 नीतिमान असेल तर 45 असेल तर नीतिमान लोक, हालेलुया, मग ते कमी 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 करत ते आले आणि एका पॉइंटवरती अजून काही मागायला वेगळं नाही म्हणून अब्राहमला कळालं. असं बोलायचं आहे की सानिध्यामध्ये उभं राहणारा एक व्यक्ती कुठेतरी मध्यस्थी प्रार्थना केली तर त्या मध्यस्थी प्रार्थना चालू असताना परमेश्वर जे ऍक्शन घेणं गरजेचं आहे ते ऍक्शन तिकडे घेतात. कोणाचा तरी बचाव करण्यासाठी परमेश्वर कोणाला तरी कुठेतरी उभा करतात. प्रियानो, मध्यस्थी प्रार्थना वगैरे आपण जे करतो
मध्यस्थी प्रार्थना करायला जाताना अडखळण्याच्या दिवसामध्ये कोणासाठी तरी प्रार्थना करायच्या मी माझी तयारी केली, त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली, त्या कुटुंबातील लोकांशी बोललो, हालेलुया, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करायचं विचारात होते, हालेलुया. घरातील लोकांनी त्या मम्मीला सांगितले की तुझा देव आहे पाण्याला वर जावं. ज्या लोकांना प्रार्थनेची अत्यंत गरज आहे त्या लोकांनी ज्या देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे त्या देवाचा तिरस्कार करून देवाला टाकून स्वतःच्या मम्मीला पण टाकून मम्मीच्या विरुद्ध बोलले. त्या कुटुंब त्रासातून जात आहे, बंधनामध्ये अटकलेला आहे, भयानक त्रासातून जात आहे. अशा वेळी कोणतरी एक व्यक्ती त्या कुटुंबासाठी मध्यस्थी प्रार्थना करायला जात असेल तर मध्यस्थी प्रार्थना करणाऱ्या लोकांनाच उलटवर बोललं तर शैतानाला माहिती आहे ते प्रार्थनेला अडखळून मिळणार होणार. तर मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी समजावून देतो की तुमच्या आयुष्यामध्ये समजा असा एक प्रसंग आला तर त्याचा खरा अर्थ असे आहे, देवाने तुलाच नेमलेला आहे त्यांना सोडवण्यासाठी. कोणतरी एक व्यक्ती क्षमा करत जर प्रार्थना करायला चालू केली, क्षमा करत कोणतरी प्रार्थना केली तर ते प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला प्रार्थना करण्याचा अधिकार स्वर्गातून मिळत आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले सत्य आहे, तुम्ही कोणाला तरी मदत करायला धावत असेल तर ज्यांना मदत करायला तुम्ही धावत आहे ते लोक तुमच्या विरुद्ध बडबडतात. तुम्ही त्रासातून कोणाच्या तरी मदतीला धावत असेल तर ज्यांच्या मदतीला तुम्ही धावत आहे ते स्वतः तुमच्या विरुद्ध किंवा तुम्ही प्रार्थनेच्या विरुद्ध बडबडणार. हे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा प्रार्थनेचे टेस्ट आहे, कुठपर्यंत तुला क्षमा करता येते. तू जर क्षमा केली तर तुला प्रार्थना पुढे करायला अधिकार भेटत आहे, तर प्रार्थनेला सामर्थ्य भेटत आहे. म्हणून आज मी तुम्हा सर्वांना या प्रार्थनामध्ये मिळवून घेत आहे. तुमच्या सोबत मी ज्या कुटुंबाला त्या प्रार्थनेची गरज आहे त्या कुटुंबाला मी आज येशू जवळ समर्पण करताय, माता मरिया जवळ समर्पण करताय. तुम्ही पण त्यांना क्षमा करते छोटीशी प्रार्थना करा. परमेश्वर प्रभू, आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. मध्यस्थी प्रार्थना करण्याचे दान आम्हा सर्वांना या रात्रीच्या वेळी तू दिल्याबद्दल एका व्यक्तीला, एका कुटुंबाला त्यांना समजत नाही, तू त्यांना आशीर्वाद दे म्हणून मनापासून एक प्रार्थना करायला आम्हाला दान दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू, त्या भयानक दुःखातून त्या व्यक्ती, हे कुटुंब जात आहे. येशू प्रभू, त्या बंधनातून तू त्यांना सुटका दे. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाश येऊ दे. प्रभू येशू, तुझे शरण आलेले आम्हा सर्वांच्यावर दया कर. तुझा अभिषेक या कुटुंबाला दे, मावर दया कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. जेव्हा कधी प्रार्थना करताय मनापासून प्रार्थना करायची.
प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा मनोभाव स्वर्गामध्ये परीक्षामध्ये घेतला जाईल. प्रार्थना करताना विजिलंट असायला पाहिजे, ध्यान द्यायला पाहिजे. माझे वेळ आहे, माझी गरज आहे तेव्हा मी प्रार्थना करतो असं नाही. दुसऱ्यांच्या गरज, दुसऱ्यांचा फायदा तिथे आपण लक्ष द्यायचं आणि आपण प्रार्थना करायची. राजांचा पहिले पत्र 3 अध्याय 5व्या वचनापासूनचे वचन प्रार्थना ऐकूया. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असेल. तो तुझ्या समोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझ जवळ त्याच्या पित्तेत दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती ही अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे. पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलवणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहे. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्याबद्दलचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे. शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तुझा हात वर करून सर्वजण सृष्टाच्या मागे वळ. त्यास म्हणाला, तू असल्यावर मागितला. दीर्घायुष्यधन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. देवाकडे प्रार्थनेसाठी गेलेल्या शल्मोनाला परमेश्वर सांगत आहे की माझ्याकडे संपत्ती, पैसा मागू शकत होते, तो नाही मागितलं. तू अनेक वर्ष जगाईला दान देईल असे दीर्घायुष्य, आरोग्य तू मागू शकत होते, तू ते पण काही मागितलं नाही. माझा जेवढे शत्रू आहे त्या सगळ्यांचा नाश होऊ दे, माझं राज्य टिकू दे असं प्रार्थना करू शकत होते. आणि शत्रूंचा नाश वगैरे काही देवाकडे मागितलं नाही. हालेलुया. त्यांनी काय मागितलं? हालेलुया. देवा मला ज्ञानाचे दान दे. ही प्रार्थना देवाला खूप आवडली. पायाचे हाड वगैरे झिजत आहे असे त्रास असलेल्या काही लोकांना हाड झिजायला लागलेला आहे असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. पुरुषांमध्ये कोणाला तरी
मी एवढे परफेक्ट नाही, मी एवढे बरोबर नाही, मी कमजोर आहे, माझ्याने अनेक गोष्टी जमत नाही, असे नेगेटिव्ह विचार डोक्यामध्ये घेतलेले काही पुरुष लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. येशू आपल्यावर प्रेम करत आहे. येशू प्रेम करत असेल तर तुम्ही प्रीतीचा पात्र आहे, प्रेमाचा योग्यतेचा आहे, म्हणून येशू तुमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. या गोष्टी तुम्ही घोषित करायला येशू तुम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाचा तरी हातामध्ये रक्तपुरवठा होत नव्हता, त्यांच्या हाताला आता येशू रक्तपुरवठाची व्यवस्था करताय. हाताला मुंग्यावर येत होते. हालेलुया. रक्तपुरवठा वाढून येशू अनेकांना आशीर्वाद देत आहे. काही ना फरक आहे. हालेलुया. डोळ्याच्या आतल्या भागामध्ये काहीतरी विशेष वाटत आहे असे कोणाला तरी. हालेलुया. स्पर्श करत आहे. घाबरल्यासारखा होत आहे असे अनेकांना घबराहट येशूने पुरेपूर काढून टाकलेला आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.